किन्नरमा एक संस्था, ह्या संस्थेचे संस्थापक सन्माननीय सलमा खान जी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित, शिवसेना उभाटाचे प्रवक्ता, मी त्यांना सुषमा अंधारे नाही म्हणणार, मी त्यांना सुषमा आंधी म्हणणार, ते कुठे जातात तिकडे आंधी घडवतात. तसेच आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आणि माझे बंधू, आमच्या विभागातील आम्ही खूप वर्ष बरोबर काम केले, अनिल गलगली साहेब, तसेच क्रांती रेडकर ज्या एक ॲक्ट्रेस आहेत आणि आजकाल इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांचं खूपच म्हणजे फेमस झाले ते इंस्टाग्राममध्ये, त्यांची 2 मुली, आणि समीर सर ऑफकोर्स. तसेच माझे सहकारी, माझ्याबरोबर काम त्यांनी केलं आणि आता माझ्यापेक्षा उत्कृष्ट काम करते सुरक्षा गोसालकरजी, तसेच आमचे ब्रिगेडियर सुधीर सावंतजी, मंचावर उपस्थित वर्षाजी, सर्व मान्यवर आणि माझ्या भगिनी. किन्नरमा एक संस्था, जो एक संस्था हुई थी वो हमारे कंपाउंड में हुई थी. मुझे बहुत गर्व होता है कि मैं उनको मेरी नेबर कहते हूँ, कि हमारे बाजू स्कूल को लग के ही इस संस्था का संस्थापन हुआ, उनकी ऑफिस वहीं पे है और मैंने उनका कार्य जो है बहुत नज़दीक से देखा है. उनके सुख दुख में हम साथ में थे, मेरे सुख दुख में वो हमेशा साथ में खड़े रहते हैं, हम एक दूसरे को हमेशा सपोर्ट और समर्थ करते हैं. ये संस्था जो है बहुत छोटे स्तर पर शुरू हुई थी, लेकिन आज इतने बड़े पैमाने पे ये संस्था अच्छा काम कर रही है, वो देख के मुझसे ज़्यादा कोई गर्व महसूस नहीं कर सकता है. सलमा जी के बारे में मैं 2 शब्द कहना चाहती हूँ कि इतना जुनून है उनमें कि एक काम हाथ में लेती है तो किए बिना वो सोती नहीं, खाती नहीं, पीती नहीं, कुछ नहीं करती है, लेकिन वो काम होने तक, और आप लोगों का जो उत्थान उन्होंने किया है, आप लोगों को एक स्तर एक बढ़ाया है पूरे महाराष्ट्र में, उसके लिए मैं उनका बहुत तहे दिल से धन्यवाद करती हूँ. कोविड के टाइम पे मैंने उनका काम देखा, चाहे वो किन्नरों को राशन देने का काम था, मेडिकल फैसिलिटीज़, उनके पास एक वैन, मोबाइल वैन है, एम्बुलेंस है, जिसके तहत वो हर हफ्ते में किन्नरों को चेकअप करके उनको मेडिसिन देने का भी काम करते हैं. उसके बावजूद उन्होंने इस समीर वानखेड़े सर का मैं बहुत बहुत स्वागत करती हूँ. उसके साथ साथ उन्होंने जो कार्य किए हैं, और आज मैं गर्व से कह सकती हूँ कि मैं कहना चाहिए कि आप कांग्रेस पक्ष की, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की जनरल सेक्रेटरी पद पे भी इनका पद मिला है, पोजीशन मिला है, उनके अच्छे काम की वजह से. इन्होंने कई पद मांगा नहीं था, लेकिन हमारी पार्टी ने इनको आइडेंटिफाई किया और उनको बुला के ये पद, एक हम लोगों ने उनको पद ऑफर किया था और वो उसके तहत भी काम कर रही हैं. हमारा मेन हेतु कोई भी पार्टी का हो, शिवसेना, कांग्रेस हो, एनसीपी हो, कोई भी पार्टी हो, हमारा हेतु है सिर्फ समाज का काम, समाज कार्य. और ये काम में सलमा जी और उनकी पूरी टीम, प्रिया पाटिल जी, सभी खुशी है. बहुत सारे लोग हैं हमारे, उनको मैं बहुत बहुत अभिनंदन करती हूँ और आने वाले दिनों के लिए उनको शुभेच्छा देती हूँ और आप सबकी रजा लेती हूँ. मुझे बुलाया यहाँ पे और सम्मानित किया, मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम और जय किन्नरमा. धन्यवाद. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी रॅशिंग व्यक्तिमत्व समीरजी वानखेडे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं, मी सलमा खान मॅडमला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या समीर वानखेडे सरांसाठी. आता एक पहा, क्रांती मॅडमच्या चेहऱ्यावर मग असे हास्य होतं, आता कळी फुललेली आहे. यानंतर खरं म्हणजे आजच्या या सोहळ्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे, ते म्हणजे सन्माननीय, ज्यांचा उल्लेख जेनेट मॅडमनी आंधी असा केला, त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे पण वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. अर्थात
सगळेजण ऐकण्यासाठी आतुर आहेत. मॅम तिथंच देतो. अर्थात सुषमाताई अंधारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ऑनरेबल डायस और आप सभी या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सरकारी अधिकारी, आयुष्यमान समीरजी, क्रांतीताई, तुमची गाणी आम्ही एन्जॉय करण्यासाठी बऱ्याचदा बघत असतो, मजा करतो. म्हणजे तुमच्या गाण्यांमुळे आनंद आमच्या चेहऱ्यावर येतो. त्या सखी क्रांतीताई, मी दिशाचं आणि माझं फक्त फोनवर बोलणं होतं. या निमित्ताने आज मला प्रत्यक्ष बघता आलं. अजून मिठी नाही मारता आली, मिठी मारायची एकदा. त्या दिशाजी ब्रिगेडियर, आपण खूपच दिवसांनी भेटतोय, खूप दिवसानंतर. म्हणजे आपण खूप सारे प्रयोग केले आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेचा प्रयोग केला आहे. दीपक भैया, तुमचे सगळे सामाजिक उपक्रम सातत्याने कळत असतात. मंचावरची सगळीच माणसं सामाजिक प्रक्रियेतली माणसं आहेत. सोबत सलमाजी आहेत, प्रियाजी आहेत. आणि मला थोडंसं ना आतनं जरा व्हायबल झाल्यासारखं झालं. मी अशी एकदम भारावल्यासारखी झाले. उत्सुकता असते काही लोकांबद्दल, समूहांबद्दल, कुतूहल असतं, बऱ्याच काही गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा असते. आणि मला खूप दिवसांपासून सगळ्यांशी जरा जुडायचं होतं. हे एक निमित्त मला मिळालं आणि मी चटकन विदिन सेकंड असं म्हणाला की यस, मी येते आणि मला यायला आवडेल तुमच्यासोबत. पण नेमकं आमच्याकडे असं झालं की आत्ता विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत आणि त्यामुळे जरा धावपळ होतीये. परंतु हे सगळं बघता